न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहतात महाराष्ट्र 18 न्यूज। मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर MIDC भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या फिर्यादीवरून कचरा प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। नेमका काय प्रकार आहे, संपूर्ण गुन्हा काय आहे, फिर्यादीत कोणते कोणते गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, पुढे पोलिसांची काय कारवाई असणार आहे, याचा सविस्तर रिपोर्ट आता आपण पाहूयात। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अखेर MIDC भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा क्रमांक 367/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 105, 125 अ, 125 ब व 3-5 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। महापालिकेचे कर्मचारी सोहन मधुकर निकम वय वर्ष 55 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरण गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादीनुसार मोशी येथील कचरा डेपोतील SLF परिसरात पावसाळ्यात संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी होती। मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्याने 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजता SLFचा काही भाग कोसळून इमारत आणि शेजारील रस्त्यावर मातीचा ढिगारा पडला। या दुर्घटनेत कामगार आणि नागरिक अडकल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, 12 जण जखमी झाले। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मानवी जीवितहानी झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या वतीनं कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून MIDC भोसरी पोलीस ठाण्यात पुढील तपास करत आहे। दिनांक 8 जुलै 2026 रोजी मोशी कचरा डेपो येथे जी दुर्घटना घडली होती, त्यामध्ये एकूण 9 कामगार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। या संदर्भात काल MIDC भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा जो आहे तो ही जी ठेकेदार कंपनी आहे अँटोनी लारा या कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी सेफ्टी ऑफिसर यांच्याविरुद्ध दाखल केलेला आहे। यामध्ये पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 जे आहे प्रोजेक्ट हेड यांना काल अटक केली आहे आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे यांनाही अटक करण्यात येईल। या संबंधात पोलीस स्टेशनतर्फे तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये काय कलम दाखल करण्यात आलेली आहे भारतीय न्याय संहिता? सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।